सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक इन्व्हेस्टिगेशनसाठी पोहोचले। पण हा दया नायक आहे तरी कोण, ज्याला एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हटलं जातं, ज्याने आतापर्यंत 83 एन्काउंटर केलेत। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। 1990च्या दशकातील मुंबई, जेव्हा अंडरवर्ल्डने शहराचा ताबा घेतला होता, तेव्हा एक नाव सर्वांच्या ओठावर होतं, दया नायक। खाकी वर्दीतला अधिकारी अंडरवर्ल्डसाठी मृत्यूचे दुसरे नाव ठरला। त्याच्या गोष्टीमध्ये कधी नायकाची झलक दिसते तर कधी तो प्रश्नचिन्ह सारखा वाटतो, पण त्याच्या प्रत्येक गोष्टीत थरार, साहस आणि न्यायाचा शोध आहे। कर्नाटकमधील एका लहानशा गावात जन्मलेल्या दया नायकने कष्टकऱ्याच्या घरात दिवस काढले। 1979 साली तो मुंबईत आला, एका नव्या जीवनासाठी। रात्रंदिवस छोट्या मोठ्या कामामध्ये स्वतःला झोकून देत त्याने स्वप्न पाहिले, पोलीस दलाचा भाग होण्याचे। 1995 साली त्याचे स्वप्न सत्यात उतरले, पण तो फक्त एक साधा पोलीस नव्हता, त्याच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं। दया नायकने गुन्हेगारीच्या जगाला चकवा देणाऱ्या रणनीतींना हादरवून सोडले। अंडरवर्ल्डचे गँगस्टर ज्यांच्या नावावर मुंबई थरथरत होती, ते दया नायकच्या गोळीचा बळी ठरले। 83हून अधिक एन्काउंटरची यादी त्याच्या नावावर आहे। तेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डचा काळ होता। दाऊद, छोटा राजन, अबू सलेम यांसारख्या डॉन शहराच्या कानाकोपऱ्यात दहशत माजवत होते, पण नायकच्या पावलांनी त्या गल्लीबोळांना हादरवून सोडलं। दया नायकच्या गोष्टीत फक्त विजय नव्हता, आरोपही होते। 2003 साली पत्रकार केतन तिरोडकरने त्याच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला। पुढे त्याच्यावर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ऍक्ट खाली खटला दाखल झाला, पण चौकशीत त्याला निर्दोष घोषित करण्यात आलं। 2006 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने त्याला बेकायदेशीर संपत्ती जमा केल्याबद्दल अटक केली। 26 दिवसांच्या ताब्यानंतर त्याला जामीन मिळाला आणि 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरील आरोप निकाली काढले। दया नायकचे आयुष्य म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्याची महाकाव्य गाथा आहे। त्याच्या कामामुळे मुंबईतील गुन्हेगारी जगावर अंकुश लागला, मात्र त्याच वेळी पोलीस दडपशाही आणि नैतिक प्रश्नावरही प्रकाश पडला। त्याची कथा चित्रपटामधूनही जगासमोर आली। नाना पाटेकर आणि राणा दग्गुबती सारख्या अभिनेत्यांनी त्यांच्या व्यक्तिरेखाला चित्रपटातून जिवंत केलं। दया नायकची कथा ही न्याय आणि अन्यायाच्या सीमारेषेवर चालणाऱ्या एका धाडसी प्रवासाची आहे। खाकीचा हा कर्दन काळ काहींसाठी नायक होता तर काहींसाठी खलनायक, पण एक गोष्ट नक्की, मुंबईच्या इतिहासात दया नायक हे नाव कायमचं कोरलं गेलं आहे। दया नायकची कथा फक्त त्याच्या पोलीस कारकिर्दीपुरती मर्यादित नाही, तर ती एका सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची आणि धैर्याची कथा आहे। आता त्याच्या जीवनातील काही महत्त्वाच्या पैलूबद्दल बोलायचं झालं तर दया नायकचा जन्म कर्नाटक मधील एन्नेहोळे नावाच्या छोट्याशा गावात झाला। त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची होती। लहानपणापासूनच तो कष्टाळू आणि जिद्दी होता। त्याने शिक्षणासोबतच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी विविध प्रकारची कामं केली। 1979 मध्ये तो केवळ 11 वर्षाचा असताना मुंबईला आला। मुंबईत त्याने रस्त्यावर चहा विकण्यापासून हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करण्यापर्यंत अनेक छोट्या मोठ्या कामात स्वतःचा उदरनिर्वाह चालवला। 1995 मध्ये दया नायकने मुंबई पोलीस दलात प्रवेश मिळवला। त्याच्या जिद्द, चपळाई आणि बुद्धिमत्तेमुळे त्याला लवकरच गुन्हे अन्वेषण शाखेत काम करण्याची संधी मिळाली। 1990च्या दशकातील अंडरवर्ल्डच्या मुसंडीला आव्हान देण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथक स्थापन केलं आणि दया नायक त्या पथकाचा अविभाज्य भाग बनला। त्याने अनेक मोठ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अटकाव घालण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। विशेषतः 1990च्या दशकातील अंडरवर्ल्डची दहशत संपवण्यात त्याने केलेल्या एन्काउंटर मोहिमेमुळे तो प्रकाशात आला। दया नायकचं नाव एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखलं जातं। त्याने जवळपास 83 गुन्हेगारांना एन्काउंटर मध्ये ठार मारलं। यातल्या अनेक गुन्हेगारावर खून, जबरी चोरी आणि खंडणी सारखे गुन्हे दाखल होते। अंडरवर्ल्डला रोखण्यासाठी हे एन्काउंटर गरजेचे होते, असं त्यांचं मत होतं। त्याच्या या धाडसी मोहिमामुळे तो अनेक सामान्य नागरिकांसाठी हिरो बनला। दया नायकच्या आयुष्यावर अनेक वेळा काळे ढगही दाटले। त्यामध्ये पहिले म्हणजे 2003 चे केतन तिरोडकर प्रकरण। पत्रकार केतन तिरोडकरने दावा केला की दया नायक अंडरवर्ल्डशी संबंधित आहे आणि त्याने बेकायदेशीर संपत्ती जमवली आहे। या प्रकरणात त्याची चौकशी झाली, परंतु पुराव्याच्या अभावी त्याला निर्दोष ठरवण्यात आलं। त्यानंतर 2006 मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप। मुंबईतील एसबीने त्याच्यावर संपत्ती अन्वेषण प्रकरणात अटक केली। आरोप होते की त्याने आपली अधिकृत कमाई लपवून बेकायदेशीर मालमत्ता उभारली होती।
मात्र 2010 साली सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच सिनेमाच्या प्रभावाखालील वागणूक, त्याच्यावर एन्काउंटर दरम्यान आक्रमक वर्तन केल्याचे आरोप झाले. काहींच्या मते त्याचं वागणं पोलीस व्यवस्थेला शोभणारं नव्हतं. दया नायकच्या कारकिर्दीवर आधारित अनेक चित्रपट आणि मालिका बनल्या आहेत. त्यामधील पहिलं म्हणजे अब तक 56 2004. नाना पाटेकर यांनी दया नायक सारखा पोलीस अधिकारी साकारला. दुसरं म्हणजे डिपार्टमेंट 2012. राम गोपाल वर्माच्या या चित्रपटातही त्याच्याशी प्रेरित पात्र पाहायला मिळतं. आणि तिसरं म्हणजे दक्षिण भारतीय चित्रपट. राणा दगुबत्ती यांच्यासारख्या अभिनेत्यांनाही त्यांच्या जीवनावर आधारित भूमिका साकारल्या. दया नायकने केवळ गुन्हेगारी रोखण्यावर लक्ष केंद्रित केलं नाही, तर गरजूंसाठी काम केलं. आपल्या मूळ गावाला शाळा बांधून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. दया नायकचं आयुष्य म्हणजे न्याय आणि अन्याय यामधील सीमारेषा. त्याला काहींनी देव मानलं तर काहींनी गुन्हेगार, पण मुंबईच्या इतिहासात त्याचं नाव कायमचं कोरलं गेलं आहे. आजही त्याचा प्रभाव पोलीस व्यवस्था आणि सामान्य जनतेत जाणवतो. दया नायक एक पोलीस अधिकारी की खलनायक, सत्य काय आहे हे आजही विवादितच आहे. मात्र त्याच्या गोष्टीत धाडस आणि थरार याचा मिलाफ आहे. अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.